महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी आणि जनगणना परिसीमनाची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने सोलापुरात जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारला निवेदन पाठवले आहे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने लोकसभा व विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच जनगणना व परिसीमनाची अट रद्द करावी या मागणीसाठी राज्याध्यक्ष नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले। यावेळी राज्याध्यक्ष तथा माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी महिला आरक्षण कायदा कोणत्याही अतिरिक्त अटींशिवाय तातडीने लागू करण्याची मागणी केली। जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज पूर्ण देशभरातून या 33% आरक्षण मंजुरी करा या निदर्शनं करण्यासाठी पूर्ण देशभरातून हे चालू आहे। जिल्हा पातळीवर आज आमच्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आमच्या जनवादी महिला संघटनेचे महासचिव कनिका आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या श्रीमती या जंतर मंतरवर बसलेला आहे। आज लोकसभा चालू होणार आहे, यासाठी आपल्या ताबडतोबीने ह्या बिल मंजूर करा या मागणीकरिता आज आम्ही 33% आरक्षणासाठी जिल्हा पातळीवर सोलापुरामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसवर निदर्शन करत आहोत। आंदोलनात अध्यक्षा शकुंतला पाणीभाते, सचिव तथा माजी नगरसेविका शेवंता देशमुख, कोषाध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, लिंगवा सोलापुरे, गीता वासम, अफसाना बेग, जलाबाबी शेख, मीनाक्षी चलवादी, सावित्री गुंडला आणि लक्ष्मीबाई पात्रूट यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या।